दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थमध्ये वसईमध्ये आज सर्व पक्षीय आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आणि दिल्लीच्या घटनेचा निषेध करून जे सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हे सर्वजण वसईच्या बस डेपो या ठिकाणी जमा झालेले आहेत। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जो विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आहेत हे सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। पाऊस आज सकाळपासून या ठिकाणी सुरू आहे, मात्र आंदोलनकर्ते अशा पावसामध्ये सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। नेमक्या काय भावना आहेत, कशासाठी या ठिकाणी? आम्ही या ठिकाणी जो दिल्लीला ज्या लोकशाही मार्गाने विद्यार्थी या शिक्षण व्यवस्थेबद्दल आणि या पेपर लीक बद्दल जे आंदोलन करत होते त्यांच्यावर ज्या प्रकारे या केंद्र सरकारने जो त्यांच्या जी अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे, ज्या प्रकारे या देशाचे शास्त्रज्ञ आणि प्रतिष्ठित नागरिक सोनम वांगचुक याच्यावर ज्याप्रमाणे कारवाई झाली, या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर कारवाई करून या ठिकाणी लोकशाहीचा खून पाडण्याचं काम या केंद्र सरकारने केलेलं आहे, त्याचा निषेध करण्यासाठी या संवेदनशील वसईतील सर्व जनतेने या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कसा एवढं सगळं विद्यार्थी रस्त्यावर असताना सुद्धा आणखीही सरकार कुठेतरी त्याच्या गांभीर्याने दखल घेत आहे? सरकार हे पूर्णतः निर्ढावलेलं आहे। या सरकारला ज्या पद्धतीने लोकशाही पायदळी तुडवायची आहे ते करत आहे। तुम्ही महागाई असो, तुम्ही ज्या पद्धतीने मिथेनॉलचं मिक्स पेट्रोलमध्ये असो, आत्ताचा निषेध कसा आहे? आज ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर जो अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये वसईच्या जनतेला दिल्लीमध्ये जाणं शक्य नव्हतं, म्हणून आज आम्ही या वसईमध्ये आंदोलन जे काही आयोजन केलं आणि या आंदोलनामध्ये या वसईचे सर्व पक्षच नाही तर वसईचे सर्वसामान्य जनता, सर्व विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झाले। तुम्हाला आपण जर बघितलं तर सर्वसामान्य जनतेसह सर्व पक्षीय लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। काय वाटतं तुम्हाला? आम्हाला तर आता असंच वाटतंय की आम्ही लोकशाही देशामध्ये राहत नाही, आम्ही हुकुमशाही देशामध्ये राहायला लागलो। आपण जर बघितलं तर आज लोकशाहीचा गळा घोटला जातोय, लोकशाही नाहीये तर हुकुमशाही या ठिकाणी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जर पूर्ण परिसर जर बघितला तर तरुणाई जी आहे ही आता माझ्यासोबत या ठिकाणी लाठी गोली की सरकार नहीं चलेगी अब की बार, काय भावना आहेत? ये हमारी मांग है, एक ही मांग है हमारी, ये तीनों जो क्रूर शासक है, ये लोग तानाशाही जो करते हैं, ये तीनों इस्तीफा दे दे, देश बच जाएगा। या विद्यार्थ्यांच्या भावना आहेत। हातामध्ये तिरंगा घेऊन या ठिकाणी सर्व विद्यार्थी पालक जे आहेत हे या मोर्चामध्ये सहभागी झाले असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पूर्ण परिसर हा एसटी डेपोचा जर परिसर बघितला तर या ठिकाणी पूर्ण विद्यार्थी आहेत, पालक आहेत, भर पावसामध्ये आपला निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि संपूर्ण देशामध्ये या वेगवेगळ्या पातळीवरती, कारण प्रत्येकाला दिल्लीच्या जंतर मंतरवरती जाणं शक्य होत नाहीये, मात्र आपल्या परिसरामधून सुद्धा या सर्व आंदोलनाला पाठिंबा देत असताना आता तरुणाई रस्त्यावर उतरली आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।